खारतडे गाव येथील रहिवासी पल्लवी गुडदे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात नातेवाईकांना न्याय मिळावा यासाठी शहर महिला काँग्रेस आक्रमक झाली आहे। सुमारे 15 दिवसांपूर्वी उपचारासाठी पल्लवी गुडदे यांना जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिल्यानंतर ऑपरेशन करण्यात आले। मात्र ऑपरेशन नंतर पल्लवी कोमात गेल्यानंतर डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितले असा आरोप नातेवाईकांनी केला आहे। त्यानंतर प्रकृती बिघडल्याने प्रथम जिल्हा सामान्य रुग्णालय आणि नंतर खासगी रुग्णालयात हलविण्यात आले। मात्र उपचारादरम्यान पल्लवी गुडदे यांचा मृत्यू झाला। हा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा गंभीर आरोप नातेवाईक आणि विविध संघटनांनी केला आहे। या प्रकरणाला 12 दिवस उलटूनही शवविच्छेदन अहवालाबाबत स्पष्ट माहिती दिली जात नसल्याचा आरोप होत आहे। मंगळवारी महिला शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष जयश्री वानखडे यांच्यासह नगरसेविका व महिला पदाधिकाऱ्यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयात जाऊन आंदोलन केले। दरम्यान या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विनोद पवार यांनी स्पष्ट केली आहे। पल्लवी गुडदेचे जे प्रकरण झालं जवळपास 15 दिवस त्या गोष्टीला होऊन गेले, पण अजूनही प्रशासनाने काही इथे कारवाई केलेली नाही आहे। आमच्यासोबत पल्लवी गुडदेचे वडील आहे की तिला 2 मुलं आहेत। ही 14 तारखेला इथे ॲडमिट हॉस्पिटल डफरीन हॉस्पिटलला 12 तारखेला ॲडमिट झाली होती। तिचं पहिले 3 दिवस म्हणजे ऑपरेशन झालं आणि ऑपरेशन नंतर लगेच तिला ऑपरेशनसाठी घेण्यात आलं। तर डॉक्टरांनी नेमकं काय तिच्या टेस्ट केल्या होत्या की नव्हत्या केल्या, की डायरेक्ट कसं काय तिला ॲनेस्थेशिया दिल्याबरोबर ती डायरेक्ट कोमामध्ये कशी गेली याची माहिती तिच्या कुटुंबाला पण नव्हती। तिचे वडील पण तिथे होते। डायरेक्ट सिरियस झाल्यावर त्यांना बोलवण्यात येते की तुमच्या मुलीची काहीच इथे हालचाल नाही आहे, काही तिचा रिस्पॉन्स नाही आहे, तेव्हा तिच्या नातेवाईकाला माहिती देण्यात येते। पण डायरेक्ट त्यांनी हे झाल्याबरोबरच ऑपरेशनला इथेच का त्यांनी घेतलं हे आमची मागणी आहे प्रशासनाला की तुम्ही आधी इथे त्यांचे टेस्ट केल्या का, त्यांचे रिपोर्ट तुम्ही बघितले का, पेशंट कशा अवस्थेमध्ये आहे बघितलं का, आणि डायरेक्ट ऑपरेशन थिएटरला का घेतलं तुम्ही, आणि याची पुरेपूर माहिती आधी नातेवाईकाला का दिली नाही की डायरेक्ट तुम्ही या स्टेपला गेल्यावर पेशंट अशा अवस्थेमध्ये आहे म्हणून तुम्ही सांगता। त्यासमोर काय पावलं आपलं आता? या आम्हाला त्या मुलीला न्याय मिळून पाहिजे। ती मुलगी तर बिचारी गेली, पण तिचे जे 2 मुलं आहेत त्यांचं काय, त्यांचं भविष्य काय आहे? तिच्याकडे तिचे जे मिस्टर आहे ते तर पुढेच येत नाही आहे या सगळ्या संदर्भामध्ये। वडील आहे, वडील या सगळ्या बाबतीत भूमिका घेत आहे। आज मी एक महिला काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून एक महिलेची भूमिका मी याच्यामध्ये मांडते, कारण एका महिलेला न्याय मिळाला पाहिजे। अगदी गरीब या डफरीन आणि इरविन हॉस्पिटलमध्ये तुम्ही पत्रकार बंधू आहेत, तुम्हाला या सगळ्या घटना घडतायत, तुम्हालाही माहिती आहे की पेशंट कुठल्या आशेने हॉस्पिटलमध्ये येते, या हॉस्पिटलमध्ये आल्यावर काय करते आहे प्रशासन, काय कुठल्या अवस्थेत असतात, काय त्यांना मिळते आहे की नाही मिळत आहे, डॉक्टर वेळेवर अवेलेबल असते की नसते, एवढ्या मोठ्या शासनाच्या सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल असून पेशंटला त्या गोष्टी वेळेवर मिळत नाही, डॉक्टर अवेलेबल राहत नाही। जेव्हा या सगळ्या गोष्टी होतात, एखादा पेशंट दगावल्या जाते, अशा कितीतरी केसेस आहे की ज्या आतापर्यंत पुढे आलेल्या नाही आहे, की आता आम्ही जेव्हा आमच्या जवळची एवढी मोठी घटना घडल्यावर आम्हाला वाटलं की नाही आता हे पुढे येणं गरजेचं आहे, कारण आज ही घटना जर आपण थांबल्या गेलं तर पुढे या अशा किती घटना गव्हर्नमेंट हॉस्पिटलला होतील। नेमका कोणाच्या हलगर्जीपणामुळे महिलाचा जीव गेला असेल? आता या परिस्थितीत या गोष्टीची आम्ही शहानिशा करणारच आहोत। डॉक्टर आम्हाला काय रिपोर्ट देतात त्यांच्या रिपोर्टवर पण ह्या गोष्टी हे करेल, पण नाही मिळाला न्याय तरी आम्ही न्यायालयाकडे नक्कीच जाऊ। हां, या संबंधित महिलेचा मृत्यू झाला त्याबाबत अनेक संघटना आणि नातेवाईक पण माझ्याकडे आले होते, आणि त्यासाठी आपण एक कमिटी स्थापन केलेली आहे हायर लेवलची। त्याच्यामध्ये सगळे वर्ग 1चे कर्मचारी आहे, आणि त्याच्यामध्ये इरविनचे डॉक्टर्स क्लास 1, त्याच्यानंतर मेडिकल कॉलेजचे आणि PDMCचे पण आहेत, त्याच्यामध्ये न्यायवैद्यक अधिकारी पण आहे आणि ॲनेस्थेटिस्ट पण आहेत। आणि ही यांची 7-8 जणांची कमिटी आहे। ही लवकरच त्यांचे प्रत्येक डॉक्टरांच्या आणि नातेवाईकांचे आणि कर्मचाऱ्यांचे बयान घेऊन त्याच्यानंतर अहवाल तयार करेल। त्या अहवालमध्ये जो दोषी आढळेल त्याच्यावर निश्चितपणे कारवाई करण्यात येईल। हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप सुद्धा यावेळी करण्यात येते नातेवाईकांकडून। हां, त्याच्यासाठी आपण कमिटी नेमलेली आहे। त्या कमिटीचा अहवाल आल्यानंतर जे काही त्याच्यामध्ये दोषी असेल त्याच्यावर आपण निश्चित कारवाई करणार आहे, एवढे मात्र नक्की।